नमस्कार मित्रांनो व माता भगिनींनो, स्वागत आहे आपले कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन आलेल्या अपडेटविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते। आता ही निवडणूक महायुतीने जिंकली असून 5 डिसेंबर रोजी महायुती सरकार स्थापन झाले आहे। सरकार स्थापन केल्यानंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभात वाढ करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता। असे असताना आता नवी माहिती समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभात सध्या तरी वाढ होण्याची शक्यता धुसर असल्याचे म्हटले जात आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारा 1,500 रुपये प्रतिमाहीना लाभ वाढवून 2,100 रुपये केला जाईल असे आश्वासन दिले होते। विशेष म्हणजे अनेक जाहीर सभांतून हे आश्वासन अनेकदा करण्यात आले होते। महायुतीच्या घटक पक्षांच्या जाहीरनाम्यातही ही बाब नमूद होती। नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकप्रिय निर्णय घेतले जातात। त्यामुळे पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभवाढीची घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। असे असतानाच मात्र ही लाभवाढ करण्याआधी आर्थिक स्थितीचा आढावा घेणे गरजेचे असल्याचा राज्याच्या प्रशासकीय वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे। सुधीर मुनगंटीवार म्हणले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना 2,100 रुपये मिळण्यास अजून 7 ते 10 महिने लागू शकतात। तसेच राज्य सरकारने जाहीर केले होते की नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल। मात्र नोव्हेंबर महिना उलटला तरी महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही। तसेच या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात येण्यास विलंब होऊ शकतो, असे भाजपचे नेते मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे। लोकसत्ता या मराठी दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे। या वृत्तानुसार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिना दिला जाणारा निधी सध्याचा वाढण्याची शक्यता नाही। या निधीत वाढ करायची असेल तर त्यासाठी मोठ्या अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज आहे। त्यासाठी सध्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याची शक्यता लागणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात सध्याची वाढ होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान या वाढीव हप्त्यावर महायुतीच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे। लोकांना 15 लाख रुपयांचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण झाले का? तरीही लोकांनी भाजपलाच मते दिली। त्यामुळे या योजनेतील निधी वाढवला जाणार नाही म्हणून कोणी नाराज होणार नाही, असा दावा या ज्येष्ठ नेत्याने केला आहे। त्यामुळे आगामी काळात लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता मिळणार का, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो व माता भगिनींनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व पुढे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।